केलं मंजूर? किती वर्ष गेली गोकुळची साला पोराला यायला वाटत नाही. आई मी साला सोडणार, मला जायला वाटत नाही. इथूनची चिखल, घराला ढुकट घुसतो, भांडी पाण्याला कपड्याला, झाडाला वाढ होत नाही. त्याची अडचण आहे, धूळ होते उन्हाळ्यात, पावसाळ्यात गाळ होतो. मग तुम्हाला गरीबाची काळजी नाही? त्याच्याबाबत जेवढा आपल्या सराव करायचा आहे, जो प्रस्ताव तुम्ही थांबा, 8 दिवस थांबणार, अजून महिनाभर थांबा. करून काय एखादीकडे पैसे लाखोपाती करोडपती दाबले का तुमचं काम सुरू झालं? गरीब आहे तसं आहे, अशी गरीबाची नुकसानी करायची नाही. डिपार्टमेंट त्यामध्ये ना त्याच्यामध्ये काम करतात. पाणी नाही, तिला बोलले मला पाणी भरायला गतं पाणी. आमच्या घरामध्ये अशी धूल आहे, तुम्हाला पैसा घेता, तुम्हाला मजा वाटतं. किती गरीब हालत करत आहे. गरीबाकडे नांगता का तुम्ही? नाही नांगत. गरीबाची पोराची नुकसानी झाली, झाडाची नुकसानी झाली, घराघराची नुकसानी झाली. त्या पण झोपड्या बांधून अजून घरकुल पण नाही. एक कबीत बांधला असेल त्याला तडा गेल्या, माट्याची बांधकाम. शिक्षणाचा वय आहे तिथं ती साला सोडून घरी बसली. घरादाराची नुकसान, पोराची नुकसान. भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल बावटाच्या वतीने आज पालघर जिल्ह्यातील भोपोली वेढे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. हा आंदोलन आज 11 मेला सकाळपासून सुरुवात झालेला आहे. विविध मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन केलं होतं. शासनाने सर्व नागरिकांना आव्हान केलं होतं की अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. 12 ते 3 वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडू नये, कारण रणरणत्या ऊन आहे. परंतु आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी आज रस्त्यावर अनेक नागरिक उतरलेले आहेत आणि अशा रणरणत्या उन्हामध्ये विविध मागण्या आहेत. ह्या ठिकाणी विक्रमगडचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झालेले आहेत. ते बोलतात का आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन देऊया. ह्याच विविध मागण्यांसाठी 2 महिन्या अगोदर सुद्धा मोर्चा काढला होता आणि आज पुन्हा त्याच मागण्यांसाठी मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे. मग शासन फक्त ह्यांना आश्वासनं देतंय का? कधी आश्वासनं ह्यांची पूर्ण होणार? आता सांगतात आहेत का वेढे ते सोमटा ह्या रस्त्यासाठी 7 कोटी निधी आलेला आहे. मग निधी मंजूर झालेला आहे, मग कामाला सुरुवात कधी करणार? अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपलेला आहे आणि अजूनही निधी मंजूर झालेला आहे. मग हा रस्ता कसा करणार? की फक्त थूकपट्टी लावण्याचं काम केलं जाईल का? तसेच ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये ह्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. आता बघूया ह्यांच्या मागण्या पूर्ण होतात की परत लेखी आश्वासन देऊन परत पुन्हा ह्यांची वेळ येते मोर्चा काढण्याची, हे आपल्याला काही दिवसात समजेल. सर, मार्चमध्ये 12 तारखेला ह्या लोकांनी तुम्हाला विविध मागण्यांसाठी निवेदन दिलेलं आहे. 2 महिने उलटून गेलेले आहेत, मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत, म्हणून हे लोक आज रस्ता रोको केलेला आहे. भर उन्हाताणात आहे. शासनाने सांगितलेलं आहे 12 ते 3 बाहेर पडायचं नाही, पण हे भर उन्हात आहेत आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी. तुम्हाला निवेदन देऊन सुद्धा मागण्या का पूर्ण झालेल्या नाही आहेत सर? संबंधित निवेदन प्राप्त झाल्यानंतर जे संबंधित विभाग आहे त्यांना आपण पत्रव्यवहार केला होता की याच्यावर उचित कारवाई करावी. त्याच्या अनुषंगाने त्यात 2 मुद्दे महत्त्वाचे ते भोपोली सोमटा रस्ता आणि खदंग क्रॉसरच्या अनुषंगानं. खदंग क्रॉसरच्या आपण तपासणी केलेली आहेत, ज्या लिगल आहेत त्या सुरू आहेत, बाकीच्या सगळ्या आपण सील केल्यात. दुसरं पाणी पुरवठ्याच्या अनुषंगानं आपण संबंधित डिपार्टमेंट पंचसमितीचा पत्रव्यवहार केला होता. त्याच्या अनुषंगाने तुम्ही पुढे कारवाई करावा आणि त्याच्यानंतर ह्या आंदोलनाच्या अनुषंगाने सुद्धा आंदोलन होऊ नये अशी आपण संघटनेला विनंती केली होती. त्यांच्या शिष्टमंडळांनी संबंधित डिपार्टमेंटसोबत आपण चर्चा करून त्याच्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. हा मुद्दा भोपोली सोमटे रस्त्याच्या बाबत याच्यामध्ये आता डिस्ट्रिक्ट मायनिंग फंड म्हणून 7 कोटी निधी मंजूर झाला संबंधित विभाग सांगतोय आणि त्याचा आता टेंडर प्रोसेसमध्ये आहे. कदाचित ह्या शुक्रवारपर्यंत टेंडर प्रोसेस होईल. आणि पाणी पुरवठा विभागाच्या त्याशी चर्चेदरम्यान ते सुद्धा म्हटले की काही ठिकाणी जिथं बोरची आवश्यकता बोर घेण्यात येईल किंवा कुठे जिथे पाणीपट्ट्यांच्या अनुषंगाने टँकरचा प्रस्ताव येईल तिथं आपण टँकर लवकरात लवकर मंजूर करून देऊ. खदाणीचा प्रश्न आहे, सांगितलेला आहे अनलिगल खदाणी आहेत, ओव्हरलोड भरले जातात, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली? ओव्हरलोडच्या अनुषंगानं ते RTO विभाग तिथे उपस्थित होता. RTO विभागाला सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. त्यांनी ते त्यांचे दौरे त्यांचे पथकं वाढवायचे त्या मीटिंगमध्ये आपल्याला सांगितले की आम्ही त्याच्यावर कारवाई करू. घरांना तडे गेलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही काय करणार आहे? हा मुद्दा नव्यानंच आता आलेला आहे. घरात तडे गेले त्याच्या अनुषंगाने ते आपल्याला अर्ज देत आहे. आम्ही ते व्हेरीफाय करून त्याचे प्रस्ताव बनवून नियमानुसार कारवाई करूया. ह्यांचा मोर्चा सकाळपासून सुरू आहे. आता मागण्या तुम्ही काय, आता पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे का ह्यांचं मागणे मोर्चा मागे घेण्यासाठी? जे काही प्रशासन स्तरावर जे काही आतापर्यंत काम झाले ते आपण त्यांना कळवलेले आहे आणि इथून पुढं काय आपण आता यात नवीन तक्रारीच्या अनुषंगानं पुढील 8 दिवसामध्ये तपासणी करून पुढील नियमानुसार कारवाई करणार आहे. याच्याबाबतही त्यांच्याशी बरोबर सकारात्मक चर्चा झालेली आहे. परत एकदा आपल्या माध्यमातून विनंती आहे की संघटनेने शांततेपूर्ण आंदोलन केलेलं आहे, तर प्रशासन याबाबत पॉझिटिव्ह आहे. याच्या पुढे आपण
आपल्या क्षमतेनं ज्यामध्ये मार्ग काढायचा प्रयत्न करूया. तुम्ही आंदोलन थांबवा अशी संघटनेला विनंती आहे. ठिकाणी आज तुम्ही 11 मेला हा मोर्चा केलेला आहे. का मोर्चा आहे? कुठल्या विविध तुमच्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या अतिशय छोट्या छोट्या मागण्या आहेत. आम्ही सरकारकडे काय गाडी बंगला घेऊन मागत नाहीत. आम्ही जे 1-1 रुपया वीटभट्टीवर जाऊन इथे तिथं काम करून लोकांकडनं कर्ज काढून आमच्या लोकांनी जे घरं बांधली होती जेमतेम ती घरं या खदानी मुले पूर्णपणे तडीच गेलेले आहेत. त्या घरांना नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. त्याचबरोबर आमची मुलं जी शाळेमध्ये जात आहेत खदानीतल्या ज्या मोठ्या प्रमाणात दगडी वगैरे वाहतूक चालू आहे खडी त्याच्यामुळे चांगले बरे रस्ते गावाचे पूर्णपणे खड्डे पडलेत. त्या चांगल्या रस्त्यामध्ये आत्ताची परिस्थिती जी आहे रस्त्याची की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे सांगता येणार नाही. उन्हाळा आहे, धूळ पडते, उद्या पाऊस पडला तर चिखल पडेल. मुलं सकाळी शाळेतून जेव्हा जायला शाळेत निघतात तेव्हा त्यांचे कपडे सफेद कलरचे असतात, चिखलाने पूर्णपणे माखतात. गावामध्ये पाणी नाही. लोक रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत बाया विहिरीमध्ये उतरून पाणी भरत आहेत. विक्रमगड तालुक्यामध्ये सध्याच्या घडीला भीषण पाणी टंचाई सुरू झालेली आहे. पाणी टंचाईच्यासाठी पण तुम्ही अगोदर मोर्चा काढला होता ना पायी मस्तान नाक्यावरून. त्या मोर्चाचं काय झालं मग? ह्याच सगळ्या गोष्टीला घेऊन आम्ही सतत आंदोलनं करतो, सतत मोर्चे काढतोय. सरकार मात्र फक्त आश्वासन देतंय, त्याची अंमलबजावणी होत नाहीत. आजसुद्धा आम्ही या ठिकाणी जे आंदोलन करतोय गेले 2 तास या रणरणत्या उन्हामध्ये आम्ही उभे आहोत. आणि या आंदोलनाची कल्पना आम्ही 15 दिवस अगोदर प्रशासनाला दिली होती. प्रशासन एके बाजूने लोकांना सांगतंय की तुम्ही दुपारच्या टायमेला बाहेर पडू नका, पण आमचा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. जर आम्ही बाहेर पडलो नाही, अशा पद्धतीने लढलो नाही तर घरात मरू शकतो. मग आम्ही लोकांनी ठरवलं की घरात मरण्यापेक्षा इथं बाहेर रस्त्यावर उतरून आपण मरूया. आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर आता तहसीलदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा या ठिकाणी उपलब्ध आहे. दुर्दैव अशी आहे की ज्यावेळी या ठिकाणीहून गाड्या ओव्हर करून भरून जात आहेत त्यावेळी इथं RTOचा अधिकारी किंवा पोलीस किंवा महसूल डिपार्टमेंटचं कोणीच अधिकारी नसते. आणि ज्यावेळी आम्ही आमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा मोठ्या प्रमाणात आज इथे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. आणि अजूनपर्यंत या ठिकाणी पंचायत समितीचे अधिकारी किंवा बाकीचे डिपार्टमेंटचे अधिकारी कोणीच आलेले नाही मिळत. तर जर थोड्याच वेळात हे सगळे आले नाहीत तर आम्ही लोक गावापाड्यामध्ये जवळच इथलं पूर्णपणे आदिवासी एरिया आहे, लोकांना हाक देऊ आणि अख्खा हा मुख्य रस्ता बंद केल्याशिवाय आम्ही लोक राहणार नाहीत. तहसीलदारांनी आत्ताच सांगितलेलं आहे ह्या रस्त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. अवघ्या काही दिवसांवर पावसाळा आलेला आहे. कधी हा रस्ता तयार करणार आहे? त्यांनी आम्हाला सांगितलं तोंडी की 7 शुक्रवारपर्यंत काम चालू होईल. आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला लेखी द्या, तोंडी नको. जर शुक्रवारपर्यंत काम चालू झालं नाही तर आता आम्ही हा फक्त सोमट्याचा रस्ता बंद केला आहे, मुख्य हायवे जाम करू. आणि मग तो हायवे जाम करत असताना पोलिसांना कोणत्याही प्रकारची आम्ही कल्पना देणार नाही. कुठल्याही क्षणी सगळी लोक जमा करू आणि हायवेला नेऊन बसून टाकू. पाणी टंचाईच्या प्रश्नाबद्दल काय सांगितलेलं आहे? पाणी टंचाई संदर्भात अजूनपर्यंत पंचायत समितीचे अधिकारी आलेले नाही मिळत. ते येणार आहेत थोड्या वेळात, ते जिथपर्यंत येत नाहीत आणि आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही. आणि पाण्यासाठी तर आम्हाला आश्वासन नकोच, कारण की आमच्या देशाला स्वातंत्र्य होऊन आज 78 वर्ष उलटली. अजूनपर्यंत गावापाड्यामध्ये जर पाणी नसेल तर ते लेखी आश्वासन आम्हाला नको आहे. त्याची अंमलबजावणी हवी आहे. जिथपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाहीत तिथपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत. माझं घर लगेच रस्त्याचे घोटाला आहे. तर तिथं माझ्या आंबे नाते लावले आहेत ना. एकदम असं रात्री गाड्या आहेत का कड्या बिड्या नाही लावत. मी एकतर रात्री पालघरहून काम करून येतो संध्याकाळचे, तर काम करून येतो ना, झोपतो तर रातचे असं का बँजो पार्टीत म्युझिक वाजवले असं एवढ्यात आवाज त्याचा येतं, झोपू देत नाही गाड्यांचा ना. ते असं काय असं माटे ना आत्ता जाऊन पाहिलं तरी पण ते भांड्याचं कोणी पाणी पिया तयार नाही नसेल. एवढा बेकार धूल त्याच्यात. पावसाळ्यात अजून पावसाळ्यात तर पाऊस पडेल तर चिखल तिथं भात लावायला लागेल. ह्याच्या अगोदर हे पण केलेलं होते, आंदोलन पण केलेली होती भरपूर वेळा रस्त्यासाठी, पण रस्ता अजून झालेल्याच नाही. रस्ता नाही झाल्या. ते आश्वासन देतात पण करतच नाही. प्रत्येक वेळेस मोर्चाला आश्वासनच दिलं जातं. आज आम्ही बोपोली या ठिकाणी रस्ता रोको केला आहे. ह्या रस्ता रोकोचा उद्देश आहे की 2 दिवसापूर्वी आम्ही इकडं चापके तलावली या ठिकाणी गेलो, तर चापके तलावलीची जी खदान आहे ती खदान आपली इकडून गॅस पाईपलाईन गेली आहे. त्या गॅस पाईपलाईनच्या एकदम समोर म्हणजे 20 मीटर पण नसेल. आणि त्यांचा नियम आहे की ती 200-250 मीटरवर पाहिजे. तर तसं काही नाही. ते तहसीलदार साहेबांनी चौकशी करून तात्काळ ती खदान बंद करावी, नाही तर अन्यथा जर काही त्याचं बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार सरकार राहील. आणि हा जर रस्ता बघितला सोमटा हायवे, जर सोमटा हायवेला जायचं असलं तर एवढा खराब रस्ता आहे की ह्या रस्त्याला आत्ताच्या परिस्थितीत डिलिव्हरीची जर एखाद पेशंट असली तर ती दगावेल का काय.
असा वाईट अवस्था केलेली आहे. तर याच्यावर सरकारने तात्काळ उपाययोजना करून व्यवस्थितपणे तो रस्ता बनवावा. आणि जी त्यांनी सांगतात का आम्ही 7 कोटी मंजूर केलेले आहेत, तर तात्काळ तुम्ही रस्ता चालू करा. आणि रस्ता चालू केल्याशिवाय नाही चालू जर केला ते वेळे चरी हे सगळी सोमट्यापासून जी लोक आहेत ती पुन्हा रस्ता रोको करतील. एवढंच बोलतो. इन्क्लाब जिंदाबाद. आमची कोंडगावची खदान, मी एक कातकरी कुटुंबाची आहे. तिथे पाड्यामध्ये जवळ खदान एकदम 100 मीटर पण नाही मिळत, जवळ एकदम. आता गेल्या वर्षी जर्मनमधून माझा घर बांधला आणि लगेच फाटला तो. आता त्यांना किती वेळा सांगला पण ते काय ऐकत नाही. आता 2 खदानवाले शेठ आहेत, ते गावाचं एक बाजूचं आहे, पण त्या भरपूर म्हणजे लुसगान केले. माती पण जवळ येऊन टाकले. माझ्या घरासमोर डिपू मारला आहे. आणि साईडचा पाडा आहे धांगडपाडा, तिथे पण भरपूर लुसगान झाले. त्यांचे पण घरे पुरे फाटलेत. काल आम्ही तिथे भेट घेतली आणि प्रत्येक जणाचे घरे फाटलेत. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.